विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे बघा, हा डिफरन्शिएशन या चॅप्टरचा आहे आणि तो MHT CET 2025 च्या परीक्षेला विचारला गेला होता. बघा क्वेश्चन काय आहे, x इज इक्वल टू साइन थिटा अँड y इज इक्वल टू साइन क्यूब थिटा, देन फाइंड d2y अपॉन dx स्क्वेअर ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 6. ओके, मग विद्यार्थी काय करणार, आधी dx अपॉन dθ काढत बसणार, मग dy अपॉन dθ काढत बसणार, मग त्यानंतर dy अपॉन dx काढणार आणि अगेन डिफरन्शिएट करणार. एवढं करायची गरज नाही, आपण काय करूया, शॉर्ट ट्रिकने सोडवण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम बघा y इज इक्वल्स टू साइन क्यूब थिटा घेऊया. ओके, बघा साइन थिटाची व्हॅल्यू x आहे ती रिप्लेस करूया. ओके, तो झाला x चा क्यूब आणि मग करूया डिफरन्शिएट. ओके, मग हा झाला बघा dy अपॉन dx. ओके, इज इक्वल टू हा x क्यूब झाला 3x स्क्वेअर, पण आपल्याला तर d2y अपॉन dx स्क्वेअर पाहिजे, मग अगेन डिफरन्शिएट करूया. मग हा झाला बघा d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू 2 3 जा 6x आणि x काय आहे बघा आपला साइन थिटा, तो रिप्लेस करूया 6 इंटू साइन थिटा आणि साइन थिटा किती काढायचं बघा, थिटा पाय बाय 6. ओके, थिटाच्या प्लेसवरती पाय बाय 6 टाकूया इंटू साइन पाय बाय 6 किती असतो बघा 1/2. मग 2 1 जा 2 2 3 जा 6 म्हणजे याचा आन्सर 3 होतं, जे की ऑप्शन क्रमांक 3 होतं.